इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या वडोल गावात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। वडोल गावातील सौरभ म्हात्रे जेवणाचे पार्सल घेऊन घरी जात असताना रोहन जाधव उर्फ वाघ्या यांनी त्याला अडवले। कोरोना काळातील वादाबद्दल चर्चा करायची आहे असे सांगून सौरभला थांबवण्यास सांगितले। सौरभने उशीर झाला असल्याचे सांगून नंतर बोलण्यास सुचवले, मात्र रोहनने जुन्या वादाचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सौरभच्या पाठीत धारदार शस्त्राने हल्ला केला। ही घटना सेंट जोसेफ शाळेजवळ घडली असून सौरभला प्रथम अंबरनाथच्या छाया रुग्णालयात नेण्यात आले। त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखम असल्यामुळे सौरभला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या हल्ल्याच्या प्रकरणी रोहन जाधव विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सौरभ सत्यावर म्हात्रे, उल्हासनगर 3 वडोलगाव सेंट जोसेफ शाळेच्या समोर। तो आला, मला बोलतो 5 मिनिटं बोल, माझ्या सांगते त्याला बोलायचं होतं। तर तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवेठार मारतो, तुला मर्डरच करतो। तो मला संपवण्याच्या उद्देशाने आलता। माझ्यासोबत बोलत बोलत मी जशी गाडीवरती बसलो, मागून त्यांनी वार केला। तो माझ्या मानेवरती मारत होता, तर माझं थोडंसं लक्ष गेलं, थोडंसं मी पाठ हे गेली तर माझ्या पाठीवरती लागला। त्या रोहन जाधव म्हणून आहे, वाघ्या बोलतात त्याला। लॉकडाऊन मध्ये झालं होतं, आमचा छोटा वाद झालता। तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं, आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये। तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केलं। माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला। मी त्याला बोललो की मी या सगळ्यात नाहीये, मला जायचंय घरी, मला जेवायचंय म्हणून। मी माझ्या डिक्कीमध्ये पण पार्सल होता गाडीत, मी घरीच चाललो होतो घेऊन। तर त्यांनी मला अडवलं तिथं आणि माझ्या संगती बोलत बसला आणि बोलत असताना उभं राहून तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला। मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी। इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी, तिथून मला छाया हॉस्पिटलला पाठवला, तिथून काय झालं नाही। मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो, मी हॉस्पिटलमध्ये मी आहे। आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय। चॉपरचा त्यांनी एवढा जोरात मला चॉपर मारला, चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पार्टनर घुसून गेला पाठीत माझ्या। मला तो मानेवरती मारत होता, तो अटेम्प्ट टू मर्डर करत होता माझ्यासोबत डायरेक्ट। तो मला धमकी पण दिली, त्याने जीव मारण्याचा माझा प्रयत्न केला।